नाशिकच्या चाकण औद्योगिक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि अपुऱ्या सुविधांमुळे उद्योजक आता त्रस्त झालेत। त्यामुळे सुमारे 20 लघु उद्योजकांना स्थलांतराचा इशारा दिलाय। या गंभीर समस्येमुळे उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसतोय। सरकारने लक्ष देण्याची मागणी उद्योजकांनी केलेली आहे। रस्ते कुणाचे आहेत, कुणाच्या अखत्यारीत हे कसं आम्हाला समजणार? अपेक्षा काय आहे? सिमलेस आम्हाला त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळावी। उद्योजक म्हणून, सामान्य नागरिक म्हणून आम्हाला एवढंच अपेक्षित आहे, पण ते दुर्दैवाने होताना दिसत नाही। MIDC म्हणते की बघा आम्ही इथपर्यंत रस्ते केले, पुढचं ते येण्याचे आहे कडे, मग गडबड होते। पाण्याने भरलेले खड्डे, त्याची दुरुस्ती केली जात नाही, अरुंद रस्ते, अतिक्रमण, रस्त्यावर उभे असलेले ट्रक्स, मल्टी ऍक्सल व्हेकल्स सर्वत्र। त्याच्यानंतर ह्या सगळ्याचा परिणाम आमच्या उत्पादनावर होतोय, आमच्या कार्यक्षमतेवर होतोय। कार्यक्षमता कमी झाली आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये उद्योजक पण ह्या ठिकाणी आता आलेले आहेत त्यांची व्यथा मांडायला। मल्टीनॅशनल कंपनीज पण आलेल्या आहेत, काही कंपन्या इथं आलेल्या आहेत। मी सांगतो ते म्हणतात की आम्ही शिफ्ट होणार होते, आम्ही ते जाहीर करतो असं सांगणाऱ्या कंपनी इथे आहेत। मी आता काही सांगू इच्छित नाही, त्यांना बोलू द्या। म्हणजे इथून आम्ही तमिळनाडूला जाऊ, इथपर्यंत ती कंपनी मल्टीनॅशनल कंपनी जिथे आता आलेली आहे।